सर म्हणजे जय महाराष्ट्र आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विमा आता हे 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 4 मे पासून वाटप सुरू. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर पीक विमा योजनेमध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट मिळत आहे की आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाची अपडेट पीक विम्यासंदर्भात अशी आहे की पीक विमा योजनेत लागू असलेल्या 80 ते 110% जे वाटप आहे ते मॉडेलमुळे नांदेड जिल्ह्यात राज्य शासनावर सुमारे 311 कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. आता पहा, सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की जी काही मदत आहे ती नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांची झाल्याच्या नंतर ती देण्यात येईल. त्याच अनुषंगाने आता आपण जर पाहिलं तर नुसतं नांदेड जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयाचे अतिरिक्त असा भार, आर्थिक भार आता हा राज्य शासनावर पडणार आहे. राज्यात आणि जिल्ह्यात जो नुकसान भरपाईचा क्लेम जे आहे ते दर 110% पेक्षा अधिक गेल्याने पीक विमा जो आहे कंपन्यांचा तोटा शासनाला भरून देण्यासाठी सुमारे 350 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम मिळाल्यानंतरच नांदेडमधील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याची शक्यता आहे. आपण मुळात जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं ते किती टक्के क्लेम दाखवलं तर 110% पेक्षा अधिक जे क्लेम आहे ते दर दाखवल्यामुळे अतिरिक्त भार हा राज्य शासनावर आला आणि 350 कोटी रुपये हे अतिरिक्त शेतकऱ्यांना ही मदत मिळालीच पाहिजे. आणि ही एक महत्त्वाची सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच हा पीक विमा वाटप होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या आधार सर्व बँकेमध्ये मिळणार आहे. व्हिडिओला लाईक करा. अतिरिक्त माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका.